तर शरद पवार गटातले अमोल कोल्हे, निलेश लंके आमच्यासोबत येतील असं म्हणत असताना अजित पवार गटातले अमोल मिटकरी मात्र निलेश लंके शरद पवार गटामध्ये जाणार नाहीत असं म्हणतायत। लोकसभेसाठी लंकेंना अजित पवारांचं पाठबळ असल्याचंही मिटकरींनी यावेळी म्हटलंय। एक गेल्यानं काही फरक पडत नाही, एक गेला तर 5 येतील असा टोला धर्मराव बाबा अत्राम यांनी लगावलाय। लोकसभेसाठी इच्छुक लंकेंची जागा भाजपला जाण्याची शक्यता असल्यानं ते हा निर्णय घेत असावेत असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। स्वतः पवार साहेबांनीच या चर्चेत काही तथ्य नाही असं सांगून या गोष्टीचं खंडन केलंय। माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे कुठेही पक्षप्रवेशाचा आज किंवा उद्या दिसत नाहीये। लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत असे मी चर्चा ऐकतोय। मात्र मला जेवढं आठवतं की पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस ते पक्षप्रवेश करणार होते, म्हणजे ज्यांना तिकीट देणार होते उद्धव साहेब, त्यावेळेस त्यांनी अजितदादा असतील तरच मी राष्ट्रवादीत प्रवेश घेतो असं सुचवलं होतं, सांगितलं होतं आणि विजयकुमार औटींविरुद्ध दादांनीच त्यांना तिकीट देऊन त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता आणि मग दादांनी त्यांना जे पाठबळ तिथं द्यायचं आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्यामुळे मला तरी असं वाटतं की लंके साहेब असं काही करणार नाहीत आणि तिकडे जाण्याचा प्रश्नच उरत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।